नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या CKO अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची गुड न्यूज बघणार आहे. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, ती म्हणजे जे मुंबई उच्च न्यायालय भरतीचे शिपाई पदाची जी दुसरी आन्सर की आहे ती आलेली आहे. तसे मित्रांनो, आन्सर की तर आलेलीच आहे, पण महत्त्वाची गोष्ट आणि गुड न्यूज आपल्यासाठी ही आहे की जी न्यायालय भरतीमध्ये शिपायाचा जो पेपर झाला होता तो काहीतरी घोळ झाला होता, तर त्यासाठी तो पेपर रद्द करण्याची चर्चा चालू होती. पण मित्रांनो, न्यायालयाने ते पेपर रद्द करण्याचं त्यांच्या मनात नाही आहे. या आन्सर की आल्यावरून आपल्याला कळते की आता दुसरी आन्सर की आलेली आहे. दुसरी आन्सर कीमध्ये जी फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट होती, तर फर्स्ट शिफ्ट जी आहे त्यांनी जशास तशी ठेवलेली आहे, त्यात काही चेंज केलेलं आहे. म्हणजे 30 ते 30 प्रश्न त्यांनी बरोबर केलेले आहेत, ठेवलेले आहेत. आणि जी दुसरी आन्सर की आलेली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न चुकवलेला आहे, डिलीट केलेला आहे. तर त्या प्रश्नाचं मार्क सर्वांना मिळणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. तसेच मित्रांनो, आता जी पुढची स्टेप आहे, आता तुमची दुसरी आन्सर की आलेली आहे. आता न्यायालय जे आहे आता तुमच्या लिस्ट लावणार आहे, जेणेकरून तुम्हाला जी पुढची प्रोसेस, पुढचा जो टप्पा आहे, शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच चापल्य चाचणी असेल, तर त्याच्यासाठी ते लिस्ट लावणार. ते लिस्ट लावल्यानंतर चापल्य चाचणी होणार. चापल्य चाचणी झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मुलाखतीला बोलवलं जातात, त्यासाठी वेगळी लिस्ट लावली जाते. अशा पद्धतीने हे टप्पे आहेत. फर्स्ट टप्पा आपला बऱ्यापैकी पार पडलेला आहे. आता सेकंड टप्पा म्हणजे चापल्य चाचणी, याबद्दल पण आपण अगदी व्यवस्थित माहिती मार्गदर्शन आपण चापल्य चाचणी आणि मुलाखतीचं परिपूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर, तसेच आपल्या CKO अकॅडमीचा जो ॲप आहे त्यावरसुद्धा आपण बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहोत. तर ती तुम्ही परचेस करू शकता. चहा नाश्त्याच्या प्राईजमध्ये 99 रुपयांमध्ये ते बॅच आपण दिलेली आहे, ती बॅच पण घेऊ शकता. तर मित्रांनो, ही आपली बॅच आहे. तर ह्या बॅचमध्ये आपण अगदी डिटेल मार्गदर्शन घेणार आहोत. मुलाखत असेल, चापल्य चाचणी असेल, मग ते क्लर्कसाठी असो, शिपायासाठी असो, किंवा इतर पदासाठी असो, चालकासाठी असो, सर्वांसाठी ही बॅच परिपूर्ण आपण तयार करणार आहोत. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये घेणार आहोत. कोणकोणते प्रश्न विचारले जातात, तसेच चापल्य चाचणी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, माझी मुलाखत कशी झाली होती, या सर्व गोष्टी. तसेच मित्रांनो, आत्तापर्यंत आलेले जे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते आपल्याकडे आहेत, अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा आपण घेणार आहोत. त्यासोबत आपण इंटरव्ह्यूजसुद्धा कंडक्ट करणार आहोत. व्हॉईस इंटरव्ह्यू, ऑनलाईन व्हॉईस इंटरव्ह्यू, भरपूर सारे इंटरव्ह्यूज पण घेणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. तर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर घेऊ शकता मित्रांनो. फक्त 99 रुपयामध्ये ही बॅच आपण अनुभव बॅच म्हणून आपण ठेवलेली आहे. तर ही बॅच तुम्हाला जर परचेस करायची असेल तर करू शकता. तर त्याची जे ॲपची लिंक आहे मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही ते इन्स्टॉल करा. किंवा जो यूट्यूब चॅनलचं नाव आहे CKO अकॅडमी, तोच नाव आपल्या ॲपचं पण आहे. जर तो ॲपचं नाव तुम्ही प्लेस्टोरवरून सर्च केलं तर तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, आता पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगितलेला आहे की कशा पद्धतीने होणार आहे. आता हे जे प्रोसेस राहिलेली आहे, तर ही प्रोसेस कधी होणार, काय होणार मित्रांनो. आता 3 दिवस कोर्टाला सुट्टी आहे. 3 दिवस कोर्टाला सुट्टी असल्यामुळे काही आता 3 दिवस प्रोसेस होणार नाही. परंतु मित्रांनो, शक्यता आहे की सोमवार, मंगळवार, बुधवार या 2-3 दिवसामध्ये जे आहेत आपली जे शारीरिक क्षमतेसाठी जी लिस्ट आहे किंवा चापल्य चाचणीसाठी लिस्ट लागणार आहे, तर ती लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर लिस्ट लागल्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. त्या झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तिथे बोलवले जातील. एक फॉर्मची जी प्रिंट असेल ती प्रिंट काढून ठेवा मित्रांनो, ती खूप महत्त्वाची आहे. हॉल तिकीट असेल तर हॉल तिकीट पण काढून ठेवा. या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन बोलवले जातात. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक मोठा हॉल किंवा गार्डनमध्ये नेतात किंवा मोठ्या हॉलमध्ये नेतात आणि त्या ठिकाणची साफसफाई करायला लावतात. तर मित्रांनो, फक्त तिथं चापल्य चाचणी म्हणजे फक्त साफसफाईच करायला लावत नाही, तर बऱ्याच गोष्टी असतात. त्यामध्ये तुम्हाला एक टास्क दिला जातो. ते टास्क तुम्हाला कंप्लीट करावा लागतो. त्यासोबतच तुम्हाला पुकारा द्यावा लागतो.
पुकारा कशा पद्धतीने द्यायचा ते पण आपण बॅचमध्ये सांगणार आहोत. टास्क कोणकोणते असतात, आतापर्यंत दिलेले टास्क सर्व गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये आपले जे सहकारी मित्र आहेत त्यांना विचारून त्यांची मुलाखत कशी झाली होती, त्यांची चाचपणी चाचणी कशी झाली होती, या सर्व गोष्टी विचारून आपण परिपूर्ण गोष्टी बॅचमध्ये देणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची चाचपणी चाचणी होते आणि चाचपणी चाचणीची लिस्ट लागल्यानंतर लगेच ते मुलाखतीची लिस्ट लावतात. आता मित्रांनो, प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. प्रोसेसला खूप फास्ट तुमची प्रोसेस होणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. सर्वात प्रथम आपला जो महत्त्वाचा होता की दुसरी आन्सर की येणे हे महत्त्वाचे होते आपल्यासाठी. आता मित्रांनो, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. जर तुम्हाला छान मार्क्स असतील मित्रांनो, तर तुम्ही बॅच जॉईन करा किंवा थोडंफार कमी जरी मार्क्स असतील तरी तुम्ही बॅच घ्या. कारण मित्रांनो, जर तुम्हाला येत्या कधी तुमचं झालं नाही तर जिल्हा न्यायालयामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला इंटरव्ह्यू आणि चाचपणी चाचणीची परिपूर्ण माहिती घ्यावीच लागेल. कुठून जरी घ्या, असं नाही की आपल्या जिथून घ्या, कुठून जरी तुम्हाला मिळत असेल मित्रांनो, परिपूर्ण माहिती घ्या. कारण मित्रांनो, हे जे 20 मार्क्स आहेत तर ते 20 मार्क्स डिसाईड करणार आहे की तुम्ही जे या न्यायालयाचा भाग होणार आहात की नाहीत. तर यासाठी मित्रांनो 20 मार्क खूप महत्त्वाचे आहे. तुमचं एक मार्क्सवर मिनिट लागणार आहे. मिनिट कट टू कट असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तुम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. तुम्हाला खूप भरपूर माहिती घ्यायची आहे मित्रांनो. बऱ्यापैकी अभ्यास करून सगळ्या गोष्टीचा अनुभव लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी समजून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, ही आपल्या जी महत्त्वाची गुड न्यूज होती ते मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं. आतापर्यंत भरपूर सारे व्हिडिओज यूट्यूबवाल्यांनी घेतले की कधी येणार आहे आन्सर की असं तसं. मित्रांनो, व्ह्यूज गोळा करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतात. ते तुम्हाला मी सांगितलं होतं की ट्रॅपमध्ये फसू नका. आता लगेच जेव्हा आपला व्हिडिओ दुसरी काही अपडेट येईल मी व्हिडिओ घेणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. आणि बॅचमध्ये लवकरच आपले सर्व लेक्चर्स येण्यास सुरुवात होईल. काही लेक्चर्स अवेलेबल आहेत, काही लेक्चर्स राहिलेले आहेत. तर ते सर्व लेक्चर्स आपण बॅचमध्ये देणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद मित्रांनो.